नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला दुसरा धडा आहे त्याचं नाव काय आहे? बसंती हवा. काय नाव आहे? बसंती हवा. तर चला बघूया या बसंती हवातून तुम्ही काय काय पाहणार आहे. बघा, बसंती हवा हे एक कविता आहे. त्यातून कवीने खूप सारी वाऱ्यामध्ये कुठे कुठे फिरायला जाते, काय करते हे सांगितले आहे. तर चला बघूया काय आहेत या कवितामधून. हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ, बड़ी बावली हूँ बड़ी मस्त मौला, नहीं कुछ फिक्र है बड़ी ही निडर हूँ, जिधर चाहती हूँ उधर घूमती हूँ, मुसाफिर अजब हूँ, हवा में बसंती हवा हूँ। चढ़ी चढ़ी पेड़ महुआ थपाथप मचाया, गिरी धम्म से फिर चढ़ी आम ऊपर, उसे भी झकोरा, किया कान में कू, उतर कर भागी में, हरी खेत पहुंची वहां गेहूं में लहर खूब मारी, हवा में बसंती हवा हूं। तो यहाँ पे लेखक ने बसंती हवा के बारे में बताया है. तर चला बघूया. बघा इथे, हवा में बसंती हवा हूँ. मी कोणती वारा आहे? मी बसंती वारा आहे. कोणती वारा? बसंती वारा आहे. सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ. ऐका तुम्ही माझा, मी एक अनोखी म्हणजे का? अद्वितीय वारा आहे. कोणती वारा आहे? अद्वितीय वारा आहे. बडी बावली हूँ बडी मस्त मोला. मी खूपच बावळी आहे. मला बडी मस्त मोला. मी खूप बावळीच आहे. मी खूप मस्त मोला आहे. मस्त मोला म्हणजे काय? स्वतःचा मना करणारा. तर मी खूपच मस्त मोला आहे. नहीं कुछ फिकर है बडी ही निडर हूँ. मला काही पण करणार, कुठे पण जाणार, मला कोणताही फिकर म्हणजे चिंता नाही आहे. बडी ही निडर हूँ. निडर म्हणजे निर्भय. मी खूप निर्भय आहे. जिधर चाहती हूँ उधर घूमती हूँ. मला कुठे पण जायचं आहे, मी तिथे फिरते. घुमती मतलब काय? फिरते. आणि मला हे चिंता नाही की मी कुठे चालले आहे, कुठे नाही. मुसाफिर अजब हूँ. मुसाफिर म्हणजे राही. मी राही अजीब हूँ. हवा में बसंती हवा हूँ. वारा आहे मी वारा, बसंती वारा आहे. आता चढी पेड महुआ थपाथप मचाया. मी कुठे चढली? महुआच्या पेडावर, महुआचे वृक्षावर चढले. थपाथप मचाया, त्याला मी थपाथप म्हणजे त्याला हलवले मी. गिरीधम्म से फिर, आणि मी खाली पडले. काय केले? खाली पडले. चढी आम ऊपर, आणि नंतर मी कुठे चढले? आंबाचे झाडावर. कुठे? आंबाचे झाडावर. उसे भी झकोरा, त्याला पण मी हलवले. काय केले? त्याला पण मी हलवले. किया कान में क्यू, आणि त्याचा कानात जाऊन कू कू असा आवाज केले मी. उतरकर भागी में हरे खेत पहुंचे, आणि तिथून मी कुठे गेली? शेतावर. कोणत्या शेतावर? गहूचे शेतावर गेली. आणि तिथे पण मी खूप मजा केली. त्याचा जो लहर आहे त्यातून खूप मारी केली. हवा में बसंती हवा हूँ. वारा आहे मी वारा. कोणती वारा आहे? बसंती वारा आहे. आता दुसरा बघूया. पहर दो पहर क्या अनोखे पहर तक, इसी में रही मैं, खड़ी देख अलसी लिए शीस कलसी, मुझे खूब सूझी, हिलाया झुलाया गिरी पर ना कलसी, इसी हार को पा, हिलाई ना सरसों, झुलाई ना सरसों, हवा में बसंती हवा हूँ. यहाँ पे लेखक है, कवि जो है वो बोल रहे हैं पहर दो पहर का, म्हणजे की माझा वेळ नाही की कितीपर्यंत मी इथे राहते, कितीपर्यंत तिथे जाते. मी अनेको प्रहर म्हणजे खूप वेळात मी कुठे कुठे फिरत आहे. इसी में रही में, खडी देख अलसी. इथे जो अलसी म्हणजे काय? आलशी. अलसी म्हणजे काय? आलसी खडी देख कलसी.
आणि इथे तुम्ही बघितलं की या चित्रात तुम्ही काय बघत आहे की एक स्त्री काय घेऊन उभी आहे? कलसी. तर हे कलसी जे उभी आहे, वाऱ्यातून तिला खूप हालवण्याची प्रयत्न करते, पण ती झाली नाही. मुझे खूप सूझी हिलाया झुलाया गिरी पण ना कलसी. मी खूप वाऱ्यातून त्याला हलवले, सगळं केले, पण ती खाली पडली नाही. इसी को पा हिलाई ना सरसो. आणि मग मी कुठे गेली? ती सरसोच्या झाडावर. सरसो म्हणजे मोहरी. मोहरीच्या झाडावर गेली आणि त्याला पण मी हलवले. पण त्याला पण काही फरक पडला नाही. हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ. वारा आहे मी वारा, बसंती वारा आहे. हे झालं आपला कविताचा स्पष्टीकरण. काय झालं? कविताचा स्पष्टीकरण. तर आता चला बघूया याचा, बघा, हिंदीतून हिंदी आणि मराठीतून. हवा, हिंदीतून वायू आणि मराठीतून वारा. मस्त मुला म्हणजे मनमोजी आणि मराठीतून स्वतःचं मनासारखे, म्हणजे त्याला काय करायचं ते आपले स्वतः मनात करते. फिकर म्हणजे चिंता आणि काळजी, काय? काळजी. पहर मतलब प्रहर आणि वेळ. अनोखी मतलब विचित्र, अद्वितीय. मुसाफिर म्हणजे राही आणि प्रवासी. तर हे झालं आपला शब्दात. आता आपण काही प्रश्न आणि उत्तर बघूया. रिक्त स्थानों की पूर्ती करो, म्हणजे रिकाम्या जागा भरा. पहिलं काय आहे? नहीं कुछ रिक्त. तर इथे याचा उत्तर काय आहे? फिकर. काय आहे? फिकर. गिरी रिक्त से फिर चढी आम ऊपर. तर याचं उत्तर काय आहे? धम्म. काय आहे? धम्म. तीसरा, वहां गेहुओं में लहर खूप मारी. वहां गेहुओं में लहर खूप मारी. तर याचं काय आहे? रिक्त गेहुओ. आणि चौथा जो तुमचा आहे, हिलाया झुलाया गिरी पर ना कलसी. तर इथे उत्तर काय आहे? कलसी. आता थोडे प्रश्न आणि उत्तर बघूया. प्रश्न के उत्तर एक वाक्य में लिखो. पहला प्रश्न क्या है? खेत में पहुंचकर हवा ने क्या किया? खेत में पहुंचकर हवा ने क्या किया? उत्तर, खेत में पहुंचकर हवा ने गेहुओं पर लहर खूब मारी. हवा में गेहुओं पर लहर खूब मारी. म्हणजे खेत में पहुंचकर जे वारा आहे ते गेहूंच्या शेतात खूप लहर, म्हणजे वाऱ्यातून लहर मारली. दुसरा, हवा खेत में कब तक रही? ते किती वेळ तिथे थांबली? हवा खेत में अनेक पहर तक रही. अनेक म्हणजे खूप वेळात तिथे राहिली. हवा ने सरसों को क्यों नहीं हिलाया? हवा ने सरसों को क्यों नहीं हिलाया? हवा अलसी से हार गई थी, इसलिए हवा ने सरसों को नहीं हिलाया. हवा ने जो वहां पे ते जो स्त्री उभी होती त्यातून नाही हलवले तरी ते सरसोचा हारली होती. अब यहाँ पे कुछ समानार्थी शब्द है. समानार्थी शब्द क्या होता है कि जो शब्द होता है उसी का अर्थ होता है. म्हणजे समानार्थी शब्द काय असतात? जे शब्द आहे त्याचा दुसरा अर्थ. तर पहिला काय आहे? हवा, आणि त्याचं उत्तर काय आहे? वायू. दुसरा आहे अनोखी, त्याचं उत्तर काय आहे? विचित्र. तिसरा आहे मुसाफिर, त्याचं उत्तर काय आहे? राही. चौथा आहे शीस, त्याचं उत्तर काय आहे? सिर. आणि पाचवा आहे हार, म्हणजे पराजय. काय आहे? पराजय. तर आज आपण काय शिकलो की आपल्या मनासारखं तुम्ही कुठे कुठे फिरत आहे आणि तुमच्या फिरत असणारा कोणत्याही व्यक्तीला काही पण त्रास होऊ नको द्या. तर आज आपण हे शिकले की आपण कुठे पण जायचं, काय पण करूया, पण दुसऱ्या व्यक्तीला तिचा त्रास नको घेऊया आणि आपल्या मनासारखं स्वतःच कुठेतरी फिरायला जा. धन्यवाद.